हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघं मिळून एकत्र स्वयंपाक करणार, तर दुसऱ्या बाजूला इकडे बाळजाबाई, अनुसया आणि मैनावतीची सगळी मस्ती चांगली जिरवणार। आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर इकडे आता घरातला एक छोटासा प्रॉब्लेम झालेला असतो, तो म्हणजे गॅस सिलेंडर संपलेला असतो। आता गॅस सिलेंडर संपल्यावर कृष्णा तर पॅनिक होते, आता आपण काय करायचं, कसं करायचं। त्यावर आता बाळजाबाई ही कृष्णाला म्हणत असते, कृष्णे अगं एवढं टेन्शन कशा पायी घ्यायलास, हे बघ काय बी काळजी करायची गरज नाही आहे, म्या हाय ना बघ, म्या तुला सबूत दिलाय की ह्या कार्यक्रमाला म्या तुझी मदत करणार म्हणून। त्यामुळं आपल्यामुळं किती बी अडचणी आल्या की नाही तरी बी आपण ह्या समजातनं मार्ग काढून पुढं जाणारच, तू काय बी काळजी करू नकोस, मी हाय तुझ्याबरोबर। चल आपण एक काम करू, चुलीवर स्वयंपाक बनवू। कृष्णा म्हणते खरंच चुलीवर स्वयंपाक करायचा? मग लगेचच आता बाळजाबाई तिला म्हणते, अगं वय करायचंच चुलीवर स्वयंपाक, तसं बी चूल तुला नवी हाय की मला नवी हाय, आपल्याला दोघीसने बी येतोच की, चल एकदम बेस्टपैकी झक्कासमध्ये चुलीवर स्वयंपाक करू दोघीजणी मिळून। आणि मग कृष्णा आणि बाळजाबाई स्वयंपाक करायला जात असताना रस्त्यात अनुसया उभी असते। बाळजाबाई अनुसयाला उद्देशून बोलतात, कुणी बी किती बी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी बी देव हाय आपल्या पाठीशी, चांगलं काम करताना अडचणी नाहीच येत मुळात। आणि त्यानंतर मग कृष्णा आणि बाळजाबाई बाहेर जातात। आता मस्त मोठ्या मोठ्या 2 चुली मांडतात आणि त्यांच्यावरती जेवण बनवायला घेतात। कृष्णा बाळजाबाईंचे आभार मानते, बाळजाबाई खरंच तुम्ही सुचवलासा म्हणून मला हे सुचलं, तरी नाहीतर आता म्या तर टेन्शनच घेत बसलो असतो, खरंच तुम्ही लई चांगलं आहेसा। त्यानंतर मग कृष्णा आणि बाळजा ह्या दोघीजणी आता स्वयंपाक बनवायला सुरुवात करतात। कृष्णा कणिक मळायला घेते तर बाळजाबाईंनी भाज्या कापायला घेतलेल्या असतात। कणिक मळताना कृष्णाला तिच्या बाची लईच जास्त आठवण येत असते। तिला आठवत असतं की कसं तिचा बा तिला मातीपासून बाहुली बनवायला शिकवायचा, कसा तिचा बा तिच्याबरोबर माती दिसभर काम करायचा। इतक्यात आता दुष्यंतची नजर काम करत असलेल्या कृष्णावर आणि बाळजाबाईवरती अंगणात पडते। दुष्यंत विचार करतो, अरे यार एवढ्या उन्हातानातून या काय करतायत, मदत करायला जातो। दुष्यंत आता कृष्णा आणि बाळजाला मदत करायला तिकडे येतो। मग कृष्णा कणिक मळत असते, दुष्यंत तिकडे येतो आणि म्हणतो, कृष्णा मी सुद्धा तुला मदत करतो, हातभार लावतो। कृष्णा म्हणते, नाही नको मी करते माझं। दुष्यंत म्हणतो, अगं तुझं माझं काय, मी आलोय ना मदतीला, मी करतो मदत, दे माझ्याकडे। कृष्णा म्हणते, अवं नगं दुष्यंत सरकार, तुमचे हात खराब होतील ना पिठानं। दुष्यंत म्हणतो, त्याच पिठाची पोळी खातो ना आपण, दे। आणि मग दुष्यंत आता कृष्णाला मदत करायला लागतो। आता मग कृष्णा ही सुद्धा दुष्यंतबरोबर काम करताना आनंदी होते। मग बाळजाबाई आपल्या लेकाला आणि सुनाला असं एकत्र काम करताना बघून खुश होतात। तर आता लगेचच इकडे बाळजाबाई ज्या असतात त्या म्हणतात, खरंच लई गोड दिसायला बघा तुम्ही दोघं एकत्र। त्याबरोबर दुष्यंत कृष्णाच्या गालाला पीठ लावत असतो। कृष्णासुद्धा आता दुष्यंतच्या गालाला पीठ लावते। दुष्यंत म्हणतो, अरे कृष्णा म्हणते, मग तुम्ही केलं सध्या? दुष्यंत म्हणतो, मी तर ना तुला ह्या पिठाने आंघोळ घालू शकतो। कृष्णा म्हणते, घालून तर बघा, नाही जर तुम्हासनी इथं असलेल्या समजा जिन्नसांनी आंघोळ घातली की नाही तर माझं बी नाव कृष्णा नाही। त्याबरोबर मग आता त्या दोघीजणी ह्या सर्व गमती करत असतानाच अचानक आता त्या ठिकाणी मग स्वयंपाक बनवून पूर्ण होतो। आणि मग स्वयंपाक पूर्ण झाल्याच्या नंतर आता लगेचच पंक्ती जेवायला बसतात। गावातली लोक जेवतात, जेवणाचं कौतुक करतात, हे सगळं काही आता अनुसया आणि मैनावती बघतात। त्यांना दोघींनाही हे सगळं बघून खूप जास्त राग येत असतो, पण गप्प राहण्यावाचून त्या दोघींकडे सुद्धा काही पर्याय नसतो, त्यामुळे दोघीही गप्प राहतात। मनातल्या मनात बाळजा हिला अनुसया शिव्या घालत असते, म्हणत असते, म्हातारी म्हस कुठची, नाही तेव्हा तर त्या कृष्णीच्या तोंडाकडे बघायला जायची नाही, आणि आज मी तिचा स्वयंपाक चांगला होऊ द्यायचं नाही असं ठरवलं तर आली मोठी मदत करणारी। त्याबरोबर मग बाळजाबाई आता गावातल्या लोकांच्या पंक्ती उठून गेल्यानंतर म्हणायला लागतात, मी काय म्हणते, नाही म्हणजे आता गावातली लोक तर समधी जेवून झालेली आहेत, मग घरातली चुरल्यात तर आपण बी बसायचं का समध्यांनी पटापट जेवायला। त्याबरोबर मग लगेचच इकडे तिला आढळराव म्हणतात की होय चालेल बसूया।
आणि त्यानंतर मग आता लगेच बाळजाबाई जेवणं बाहेर डायनिंग टेबलवरती आणून ठेवायला लागतात. आता बाळजाबाई मुद्दाम काय करतात, अनुसया आणि मैनावतीचं जे ताट असतं त्यात जी भाजी वाढायची असते त्यामध्ये तिखट मिक्स करतात आणि घेऊन येतात. आणि त्यांच्यासाठी जो शिरा असतो त्यामध्ये मुद्दामून मीठ मिक्स करतात आणि घेऊन येतात. आता बाळजाबाई म्हणत असतात, इतर लोकांचं तोंडातलं अन्न काढावं असं वाटलं होतं ना व तुम्हाला. आता म्यात तुमच्या तोंडातलं अन्न काढतो की नाही ते बघतच बसा. लोकांना त्रास व्हावा म्हणून तुम्ही त्यांच्या अन्नामध्ये तिखट मीठ मिक्स केलं होतं असं ना व. आता बघालच, जेव्हा सौताला तिखट आणि मीठ लागेल की नाही तेव्हा कळेल तुम्हासनी त्रास किती आणि कसा होतो ते. त्यानंतर मग आता बाळजाबाई लगेचच म्हणतात, चला सुरुवात करा. आता सगळी जेवतात. तर अनुसया आणि मैना दोघेही ओरडतात, तिखट जास्त आहे, शिऱ्यात तर मीठ आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणते, अरे असं कसं होईल, तुम्हासनी तिखट जास्त लागायला आहेत. अगं तुला मैनावती मीठ जास्त लागायला आहे. नाही नाही असं काय बी नाही बघा, बाकीचे समधी जेवत आहेत की गपगुमान, त्यासनी कुणाला तिखट आणि मीठ नाही लागाय, तुला बरं लागतंय. आता अढळराव मग अनुसयावर ओरडतात आणि म्हणतात, अनुसया उगाच जेवणाला नावं ठेवू नकोस. त्यावर बाळजाबाई म्हणतात, बघितलंस ना व, खा की गपगुमान, कशाला उगा नावं पोटं ठेवायलायसा. मग आता त्या दोघींनाही कसं बसं ते तिखट आणि खार जेवण जेवावंच लागतं. त्यानंतर सगळी लोकं तिकडनं गेल्यावर अनुसया म्हणते, हे सगळं जाणून बुजून केलंस ना व तू, हां मुद्दाम मला त्रास द्यायसाठी केलंस ना व. तुला काय वाटलं मला कळणार नाही काय, तू किती आतल्या गाठीची आहेस की नाही हे मला एकदम व्यवस्थित माहिती आहे. माझा सुखी संसार मोडलास, माझ्या नवऱ्याला माझ्यापासून तोडलास, तुला काय वाटलं मला माहीत नाही वय, समज ठावं नाही वय मला. त्यावर बाळजाबाई म्हणते, जसं करावं तसं भरावं. त्यावर अनुसया म्हणते, म्हणजे म्हणायचं काय नेमकं तुला. त्यावर मग बाळजाबाई सांगते, अगं इसरलीस होय, म्या वाईट कर्म केली, दुष्कर्म केली, त्याची शिक्षा मला मिळत्या. माझं पोरगं माझ्याशी बोलत नाही आहे गं, माझा दुष्यंता, मग तुला कशी इतक्या सहजासहजी सोडीन गं मी. तू मिक्स केलं होतं ना वर जेवणात तिखट आणि मीठ, पण तुम्हाला दोघीसनी बी म्या आधीच पाहिलं होतं, त्यामुळं समजा जेवणातलं तिखट आणि मीठ म्या कमी केलं. अगं इसरलीस होय, थमासगिरणीत होतो म्या. जसं नाचणं पायात घुंगरू बांधणं आमासनी परफेक्ट जमतं की नाही, तसंच बाकीच्या गोष्टीत बी आम्ही एकदम चोख असतोय. पायात घुंगरी बांधतो म्हणून बाकीच्या गोष्टीत आम्ही अडाणी असतो असं नसतं गं. काय कळायलंय ना व. पुण्यांदा माझ्या आणि माझ्या सुनच्या नादाला लागायचं नाही, नाहीतर नाही जर तुम्हाला दोघीसनी बी चांगली अद्दल घडवली आणि कोल्हापुरी इसका दावला ना व, तर माझं बी नाव बाळजाबाई नाही. त्यावर आता मैनावती म्हणते, कोल्हापुरी इसका. त्यावर मग बाळजाबाई म्हणतात, वय कोल्हापुरी इसका, म्या कोल्हापूरची आहे ना व म्हणून म्हणलं. त्यानंतर मग आता इकडे जी कृष्णा असते ती दुष्यंतकडे आतमध्ये येते. दुष्यंत म्हणतो, बघितलंस ना, बघितलंस मैनावती काकू आणि मोठी आई काय म्हणत होती की जेवणामध्ये मीठ जास्त आहे आणि तिखटसुद्धा जास्त आहे. या बाळजाबाईंना मी व्यवस्थित ओळखतो ना. बाळजाबाईंनी मुद्दाम जाणून बुजून त्या दोघींना त्रास देण्यासाठी हे सगळं केलं असणार. मुद्दामून त्यांच्या जेवणामध्ये तिखट आणि मीठ घातलं असणार. मला माहिती येत नाही या बाळजाबाई किती खालच्या थराला जाऊन वागू शकतात ते. कृष्णा म्हणते, अहो पण असं का वाटायलं आहे तुम्हासनी. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं जी बाई स्वतः जन्म दिलेल्या मुलाबरोबर तब्बल 23 वर्ष खोटं बोलू शकते, तर ती बाई दुसऱ्याला त्रास देण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला नाही का जाऊ शकत. त्याबरोबर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, नाही मला मान्य आहे बाळजाबाई चुकल्या आहेत आणि त्याची शिक्षा बी त्यांना आपण दिली आहे. त्यामुळं आता बास, आता सारखं एकच बोलू नका. आता समजा विषय सोडा, संपवा बरं सगळं एकदाचं आणि आता चांगलं वागायला लागा. बाळजाबाई पिरमानं वागतायत ना हो. ह्या आधी बी बाळजाबाईंचा तुमच्यावर लई जीव होता. अहो बाळजाबाईंनी केवढी माया केली आहे तुमच्यावर. बाळजाबाई बाकीच्या बाबतीत कशा बी असल्या ना तरी एक आई म्हणून त्या कायमच चांगल्या होत्या आणि ही गोष्ट तुम्ही नाही नाकारू शकत. ही गोष्ट तुम्हासनी कायमच स्वीकारावी लागणार आहे. त्यामुळं आता पुण्यांदी बाळजाबाईंना उगा नावं ठेवायची गरज नाही. तुम्ही इस्रायल आहे काय. तुमचं शिक्षण केलं त्यांनी, तुम्हाला हवी ती प्रत्येक वस्तू तुम्ही मागितलं तुमच्या हातावर ठेवली, तुमचा प्रत्येक शब्द झेलला आणि आता तुम्ही त्या बाळजाबाईंबद्दल हे असं बोलायला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, स्वतःच्या मुलांचे लाड करणं ही चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्या मुलांचे हाल करणं, दुसऱ्याच्या मुलांना दरीत ढकलणं, त्यांना हालात दिवस काढायला लावणं आणि स्वतःच्या मुलांचे लाड करणं ही चुकीची गोष्ट आहे. आईने जर माझे एवढे लाड केले नसते ना तरी मला काही फरक पडला नसता, मला नसतं वाटलं काही. पण आईने माझे लाड करण्यासाठी त्या गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन लुटली, त्यांच्या बायका मुलांना रस्त्यावर आणलं. ह्या गोष्टीमुळे मला जास्त वाईट वाटलं आहे, कळतं आहे का तुला.
त्यावर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार हवं. दुष्यंत म्हणतो कृष्णा हे बघ, तू मला काही सांगायला गेलीस तरी मला बाळजाबाईंचं वागणं पटत नाही. कृष्णा म्हणते अहो आजचा कार्यक्रम त्यांच्यामुळेच यशस्वी झाला ना. आज त्यांनी मदत केली नसती, त्यांनी चुलीवर स्वयंपाक कर असं सुचवलं नसतं तर म्या कशाला मरायला गेलो असतो चुलीवर स्वयंपाक करायला. विचार करा की दुष्यंत सरकार. हे बघा, मला मान्य आहे बाळजाबाईंची चूक आहे, बाळजाबाई बरोबर वागलेला नाही, पण म्हणून याचा अर्थ असा नाही नवं की तुम्ही कायम बाळजाबाईंना त्या एकाच गोष्टीवरनं दोष देत राहाल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी भक्ती असते तिलासुद्धा आता खूप दिवसानंतर समाधान मिळालेलं असतं. भक्ती आता घरी आलेली असते आणि घरी आता ती तिच्या वडिलांच्या फोटोजवळ बोलत असते. ती आता तिच्या वडिलांच्या फोटोजवळ बोलत म्हणते बा आज ना लई म्हणजे लई खुश आहे बघ. अरे तुझ्या अस्थींचं विसर्जन आम्ही आत्ता पावतूर केलं नव्हतं. म्या ठरवलंच होतं म्या आणि कृष्णी नवी की जोवर आपली जमीन परत घावत नाही का नाही तोवर तुझ्या अस्थींचं विसर्जन नाही करणार. आणि आज आपली जमीन परत घावली आणि आम्ही तुझ्या अस्थींचं विसर्जन बी केलं आणि तुझ्या नावानं अख्ख्या गावाला जेवण घातलं बघ. आणि हे समज तुझ्या लाडक्या कृष्णीनं केलं. बा कृष्णीनं तुला जी काही वचनं दिली होती की नाही ती समधी तिनं पुरी केली आहे. ती बोलली होती ती आपली जमीन सोडवणार, ती आपल्याला सगळ्यातनं कर्जातनं मोकळं करणार. कृष्णीनं ते करून दावलं. तिनं आपल्याला समध्या कर्जातनं मोकळं केलेलं आहे. आणि बा तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुझ्या कृष्णाचं सुख व्हायला हवं, तुझ्या कृष्णाला आयुष्यभर आनंद मिळायला हवा असं तुला जे काय वाटत होतं का नाही ते समद बी सत्यात उघडले. आता आपली कृष्ण आहे का नाही राणीसारखी राहते, राणीसारखी त्या राजवाड्यात. अरे दुष्यंत सरकार तर तिची लई काळजी घेतात बघ. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता हे सगळं ऐकून पूजाला राग येतो. पूजा म्हणते राणीसारखी राहते काय, त्या महालात तिची मोलकरीण बनवायला आता मीच चालली. आणि मग ती समरला फोन करते आणि म्हणत असते काय राव समर, तुला तर बाबा माझी आठवणच येत नाही. आज घरात तुमच्या एवढा मोठा कार्यक्रम होता, आज त्या कृष्णाला आणि दुष्यंतनं कसं मिरवलं असेल, पुढं केलं असेल, दोघांनी मिळून लोकांनी जीव घाऊ घातला असेल, लोकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं असेल. असंच आपलं दोघांचं कधी व्हायचं. त्यावर समर म्हणतं तुम्हाला म्हणायचं काय आहे नेमकी. पूजा म्हणते तुला कळलं ना व्हय मला काय म्हणायचं आहे ते. समर म्हणतो होणार लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.